आईला भूत बंगला साफ करायला निघालोय. मला तर लय भ्या वाटायला लागले. मंजुलिका धरायचं नाही नका मला. अय बटू कुठे निघालायस? निघालोय भूत बंगला साफ करायला. अरे मुरारी तू कुठे निघालायस? निघालोय दुकानात. बरं बरं. हा मुरारी कुठली इज्जत राहता तुझ्या तुझ्यात राहता सोड अरे सोड सोड अरे मुरारी म्हणतात मला. हलक्यात समजतोय मला. आय 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 ए मागे सर. अरे सर मागे. आता बघा लिंबू कसा हवेत जातो या. गोलमाल है भाई सब गोलमाल है. लिंबू बघा हवेतच चालला. छोटा पंडित तुमच्याकडे तर लय मोठी शक्ती आहे. शक्ती नाही दोरा आहे. दोरा हे दोरा घे आणि हातात बांध. तुझ्या सगळ्या समस्या दूर होत्या द्या. 500 रुपये दे. छोटा पंडित माझी एक समस्या आहे. काय समस्या आहे चिरकुट? माझं लगीन होईना झालंय अहो. एक काम कर. घरला जा एक चटई घे आणि ताणून टाक. आणि काय करू? आणि बाबा माझं बी लगीन होईना म्हणून मी बाबा झालोय. ए चला रे घरला. बाबा मला आशीर्वाद द्या. थांब लिंबू उचलून आशीर्वाद देतो. तथाच तू. अरे दोरा बांधला या ना लिंबूवाला. खळूसाळ वड्याची तुझ्या आईला मंजुलिका वराडली काय? जाऊ का नको आत? जातो. मस्ती आल्या म्हण तुला. तिकडे बघ काय मज्जा केली हो. मज्जा केली. कंबारट मोडलं माझं. दात काय काढतेस? बंगल्याची साफसफाई कुठपर्यंत आल्या? जराशी राहिल्या तेवढी झाली की सगळा बंगला साफ होतोय बघा. काय काय राहिले? कोच खाली राहिलंय, जिन्या खाली राहिलंय, जिना पूर्ण राहिलाय, किचन मध्ये थोडं राहिलंय. अरे माकडा सगळं राहिलं की मग केलेस काय तू? ह्या पायऱ्या साफ केल्या की म्या. चला तर बघा काय काय केलेस. अंगावत आहेस माझ्या. तू कशाला तुला ठेवला असेल काय माहित. रंग्या जिन्या का साफ केला नाहीस? हा वर मंजुलिकाचं भूत आहे. जरा वर गेलो तर पैंजणाचा आवाज आला जोरात. काय पण काय सांगतेस? त्या मंजुलिकाला कुलूप लावून त्या खोलीत बंद केलं या. अहो मी चुकून त्या खोलीचं कुलूप काढलं होतं. अरे तुझ्याकडे चावी कुठून आली? चावी तर माझ्याकडे असत्या. हा मी काल तुमची चावी चोरली होती. रांग्या तुझ्या तर आता. अहो पण कडी लावलेली आहे. मी नुसतं कुलूप काढलं. हा मग काय टेन्शन नाही बघ. तरी पण मला भ्या वाटतंय. अरे काय बेत चल मी आहे तुझ्यावर. चल बर. कुठं? तुम्ही चला पुढं. बरं बरं ये. हा हा इथं गाडीत राहिले बघ. रांग्या मंजुलिकाला ह्या खोलीत बंद केले त्यामुळे काय भ्यायचं नाही. नाही नाही. आणि कसं आहे माहिती आहे का रांग्या? माणसानं धाडसी झालं पाहिजे माझ्यासारखं. होय बटूक साहेब. हा झाड देत. मंजुलिका थांब थांब थांब. मी आहे. मेलो की काय राव? भेलो की मी. चेष्टा केलीला का? काय एवढे बेततेस? बरं खाली चल चल. त्या खोचकालचं झाडात आहे. चल खाली. बर बर. रंग्या लाईट गेली वाटतं. थांब बॅटरी पाडतो. हा पाडा पाडा बॅटरी पाड. चल चल लवकर. हा एक कोच खालचं झाडून घे. हा बर बर. पटपट आवार. तर मी कुठं जाळ्या बिळ्या झाल्यात का बघतो. हा रंग्या व्यवस्थित झाडून घे नाहीतर लातच घालतो बघ तुला. बर बर. ए रंग्या माझी काही चेष्टा कर नको. मी काय बेणार नाही तुला.
दीदी सोड मला, परत चुकून सुद्धा या बंगल्याकडे येत नाही. एवढ्या पावटी माफ करा मला. बटू काय झालं? मुरारी बक्की मंजुलिकाने माझं धरलंय. धोतार धरलंय, धोतार. सांग की तिला सोडायला. अरे फुकणीच्या तुझं धोतार गेट मध्ये अडकलंय. अरे मुरारी तुझी गंमत करत होतो मी. तुला काय वाटलं मी बिलोवी? अरे वा काय आपण. बटूक हा वाघ आहे म्हणलास आणि धोतरात का चिपाळायस? मुरारी जरा इकडे काम आहे, 2 मिनिटं इकडे. नालाय का तू जत्रात थांब. अरे बटूक बंगला झाडून झाला का? झाला बंगला झाडून, पण मला बंगल्यात मंजुलिका दिसली. काय सांगतोस? अहो धनी खरंच दिसली काय? आता काय झोईत बसतीस का? चल मागे. अहो खरं सांगतोय, मला मंजुलिका दिसली. माझं धोतार पिवळ झालेलं. येत्या आता बदलून आलोय रस्त्यात. ग बस लय आबाळ मारू नगच. पप्पा सिद्धार्थ केव्हा येणार? येईल ग पुरी, जरा थांब, थोड्याच वेळात येईल सिद्धार्थ. अमेरिकेत नाही यायला एवढा वेळ लागतोय? अगं पुरी, अमेरिका काय येलूर फाट्याजवळ नाही, लय लांब आहे. पण पप्पा मला सिद्धार्थ बर लग्न करायचंय. होय ग राधा, तुझं लगीन त्याच्यावरच लावणार आहे. मामा आलो मी. मामा पडलो मी. इकडे बाळा, उठवतो तुला. ए मामा तिथं बसून गोळ्या मार नकोस, ये इकडे. सिद्धार्थ बाळा आलास तू? होय मामा, आणि एकटा नाही आलेलो, तुमच्यासाठी सरप्राईज घेऊन आलोय. काय आहे बघू? अवनी डार्लिंग ये बाहेर. अरे वा 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 वा, एक नंबर सरप्राईज आहे बघ. मामा बायको आई माझी. मला भारी वाटत. कडक मॉडेल आहे बर का. बायको माझी. अरे म्हणजे मला सून आल्यासारखं झालं रे. हा पप्पा मला लगीन करायचं होतं याच्यावर, आता मी काय करू? काय? माझ्यावर लग्न करायचं होतं? मेकअप बाय होता का राई? म्हणजे मला सोडून दुसऱ्या लग्न करणार आहे? नाही नाही, चेष्टा केली. बरं पोरा, तू आणि आवडी चला घरात. मामा मी तर नाही राहणार, आपल्या बंगल्यावर राहणार आहे. मालक त्या बंगल्यात त्या मंजुलिकाचं भूत आहे, त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर ती भूत धरेल कोणाला तरी. अरे बाळा आजच्या दिवस घरातच राहूया, उद्या जाऊया की बंगल्यात राहायला. का असं का? अरे बाळा त्या बंगल्यात मंजुलिकाचं भूत आहे, आधी त्याची व्यवस्था करतो मग जाऊया की तिकडे राहायला. मी पण येणार आहे त्या भूताचा बंदोबस्त कराय. अरे बाळा त्या भूतान तुझं ढुंगान धरलं का नाही, हागायचं वांद होईल. चल घरात गप. मालक चला, छोटा पंडित वाट बघत बसला आपली पारावर, जाऊया तिकडे. चला. मी पण येऊ का? मी पण येऊ का? इथे काय त्या मंजुलिकावर झुम्मा फुगडी धरायचा आहे. चला का पाणी घरात. चला की आता लवकर. बाबा चला लवकर, आणि त्या मंजुलिकाचा तेवढा बंदोबस्त करा. एक काम करा, ह्यो दोरा मंजोलिकाच्या रूमच्या बाहेर कडीला बांधा आणि भांड रूमच्या बाहेर दरवाजाजवळ ठेवा. ठेवा कुठं? तुम्ही बी चला आमच्यावर. हे नाही मी नाही येणार. ही घ्या 10,000 रुपये, पण चला लवकर तेवढं. 10,000? हा बरोबर, चला चला. अरे इकडे भांड. हे हा हा हा. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. ए पुढे या. काय झालं बाबा? पैसे ठेव बाबा यो म्हणला चप्पल काढून पैसे ठेव म्हणून. काय? चल. मी का म्हणला? असू दे भांडू नका, चला. छोट पंडित काहीतरी करा, लय भ्या वाटायला लागले. मला पण भ्या वाटायला लागले. हे काय भेटायला का? धाडे शिवा माझ्यासारखं. छोट पंडित तुमच्या तांब्यातलं पाणी पायावर सांडायला लागले. पण तांब्यात तर राख आहे. मग माझ्या पायावर पाणी कुठलं सांडतंय? मुतला येऊ चड्डीत. काय तू पण म्हटलास ते बघ वल्ल झाले. असू दे पंडित, करा काय तर लवकर. या माझ्या मागणं. हो बघ इकडं आहे काय?
मांजरानं बॉक्स बिक्स पाडला असेल वरनं. नको मी जातो मला काय भूत काढायचं नाही जातो मी. थांबा. काय उडकतायसा? तांब्या उडकताय काय? संडासला आलंय काय? मग शाळेला थांब्या कुठं आहे? तो तांब्या उडकताय. मला वाटलं संडासला आलंय म्हणजे माझ्या पोटानं काय करत्या. दोघं बी गेलो असतं ना संघाने. चला बरं आम्ही चला तांब्या. नका आता ठेवतो इथं. माझी मंजोली काचू बोल जात आहे. आता जातंय बोल. अगे भारी दिसत्यास. थँक्यू. मी समोर असताना या वर लाईन मारतोयस. सॉरी काय झालं मामा का पाहताय? अरे मंजुलिका मागं लागल्या. गे बसा तसलं काय नसतंय. चला बंगल्यात राहा जाऊया. ठीक आहे तुझं डुंगा धरल्याशिवाय तुला अक्कल येणार नाही बघ. चला जागा राहायला. चला. ए मामा लाईट लाव की मामा. बघा मामा कुठाय भूत आणि म्हणताय बंगल्यात भूत आहे. कळेल तुला परत. राधा चल आपण वर जाऊया. चल. ए अवनी तू जा ना पुढं. मला भीती वाटते. बर. ए अवनी त्या खोलीचं दार उघडू नको. मंजुली काय तिथं? ए नॉनसेन्स. अमेरिकेत राहिले मी. तसलं भूतभीत काय नसतं या. य काय काय बघूया खोलीत. ती नव मंजुली का कोण होती? होती नाही होता. रील स्टार होता. या खोलीत भाड्यानं राहायचा. ते बघ त्याचा फोटो. अगं सगळेजण असं म्हणतात पायात घुंगरू घालून आणि साडी नेसून ना इंस्टाग्रामवर मुजरा करायचा, तो नाचायचा. पण त्याचे फॉलोअर्सच वाढले नाहीत म्हणून त्याने इथं आत्महत्या केली. बरं ये काय गावते का बघूया. पेटी कसली? आता ग बाया घुंगरू साडी आणि बरंच काय आहे इथं. ए अवनी ते घुंगरू ठेव ना. टवळे तू कोण मला सांगणारी? बस तिथं भटक भावाने. नाहीतरी घुंगरू घालून मुजरा करायला हवेन तुला. रील्स काढीन तुझी. नको. ए अवनी तुला काय झालंय? अशी का करतेस तू? काय झालं? काय बोलले काय मी आता? हो तू मला शिव्या दिल्यास. ऐक की ते घुंगरू ठेव आपण खाली जाऊया. चल. ए उंडगे तुझा खाली. काय झालं राधा? का पळतेस? अवनी तू तर माझ्या बरोबर वर होतीस ना? अगे मागापासून इथंच आहे. काय खुई झाल्यास काय? नाही अरे सिद्धार्थ, ही वर होती माझ्यावर. ही पाकच खुई झाली या. माझा मित्र आहे आदित्य, त्याला फोन करतो. तो भूतासने पळवून लावतोय. हिच्या अंगातलं पण भूत काढेल. तुला समजतंय का? माझी मुलगी खुई नाही. परत जर त्याला खुई म्हणलास पायताना कॅस काढणार बघ. हॅलो आदी फुकणीच्या. हा भूत भूत भूत. भूत 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 भूत. सोड मला. मी नाही काय केलेलं. अरे सोड त्याला. भूत नव बट्टू काका आहेत ती. बट्टू काका. सॉरी काका.
काका शेंडी पडली तुमची शेंडी तोडली सॉरी काका मी आदित्य अमेरिकेसन आलोय बुध धरणारा अमेरिकेसन आलाय कपडे बघून तर वाटतंय बुधवारच्या बाजारात कपडे घेऊन आलाय इज्जत काढायची नाही कुठं आहे बोत फुकणीच्या भूत परत धर माझं रिक्षाचं भाडं दे. किती रुपये झालंय भाडं तुमचं रिक्षाचं फक्त 50,000. हा एवढं कसं काय अरे ह्याला दिल्लीत आणलं इथं बत्तूर. दिल्लीत रिक्षा करून आलो हे 10 रुपये घे आणि गप्पाने वाटतं लागणार का मस्काडीत मोती ऑनलाईन करतो 60 दिवशी करायचं आणि मापात राहायचं. जा पोचच तर पाठवतो जातो ए आदित्य 2 दिवसात त्या मंजुलिकाचा बंदोबस्त कर चालतंय करतो बंदोबस्त पण मला आधी सगळी हकीकत सांगा मंजुलिका कोण होती सांगतो. मंजुलिका एक पोरगा होता वरच्या खोलीत भाड्यानं राहायचा. तो रील स्टार होता. साड्या घालून पायात घुंगरू बांधून रील्स करायचा. इंस्टाग्रामवर तर मुजरा करायचा. आम्ही जेवतो आमच्या घरी तुम्ही जेवा तुमच्या घरी पण एवढं करून त्याचं रील्स काय व्हायरल होत नव्हतं आणि त्याचं फॉलोअर्स पण वाढत नव्हतं म्हणून त्यानं आत्महत्या केली. पण आता त्याचा आत्मा इतरांच्या शरीरात घुसतोय. बर ठीक आहे करतो बंदोबस्त. एक काम करा मला एक लिंबू 2 मिरच्या साखर मीठ आणि एक पेला आणून द्या बरोबर बंदोबस्त करतो. चालतंय लवकर ये. मंजुलिकाचा खात्मा करतो मी. आणलंय बघ पाणी आहे नको पेल्यात हाय ओके 5 मिनिटात त्या मंजुलिकाचा खात्मा करतो नेतो इथंच थांबा. मंजुलिका सुट्टी नाही तुला. मंजुलिका ए मंजुलिका कुठं आहेस पोटाय वाढता आईला बेलच की आईला याला बेती वाढते. लिंबू आणलाय साखर आणल्या मस्तपैकी सरबत करून पित काय बेती या पोटीला. आम्ही मंजुलिका आम्ही मंजुलिका आईला इथं नाही कोण कुठे आवाज येते या आम्ही मंजुलिका आम्ही मंजुलिका. आधी भावा वाटतं का बरं नाही बरं वाटत मला माझ्या घरला सोडा मला माझ्या घरला जाऊ दे. का आलास तवाला तवा चालतास की माझी मानमीन धरून फिरगलीस आता काय झालं गेला होता टांग फाटली फाटली मला 5 वाड पाठव सोडा तिथनं मी हात करून जातो टारका फिरकाला जाऊ दे मला माझ्या घरला. मंजुलिका लय डेंजर आहे. अहो चला आपण हे गाव सोडून जाऊया मला लय भ्या वाटायला लागले. बरोबर बोलला मावशी चला मला सोडा तुम्ही. बसल्या राहिले छोटा पंडित काय करतोयस? जेवतोया ये भात वाढ माकडा दिसना मी आंघोळ करतोय मी. अरे काय डोक्यावर पडलायस काय? खोक्यावर नाही पडलेलो डोक्या पडलोय मी पुष्पा डार्लिंग.
अरे पुष्पा नाही मी मुरारी आहे. काय मुतारी आहेस? बरं झालं मला पण लय उशीर झाला मुता आलेलं. ये मुत्त तुझ्या मुतारी थांब. अरे उडगीच्या आपण तिकडं. अरे थांब की मुत्त वाचलो त्याच्या आईला, नाहीतर छोटा पंडितनं वाट लावली असती माझी. मुतारी मेलो. मुतारी सगळी म्हणते ती मी बदलल्यासारखं वाटतंय. माझ्याकडे बघून सांग मी बदलला की दिसती का? अरे नुसता बदललेला नाहीस, खोळा झालायस तू. मुळा झाली मग मुळ्याची आपण भाजी करूया. चल अरे बोकडा उतर रे जाऊन. चल सोड. जाऊ दे मला, सोड. मुरारी अरे सोड. मुरारी ए सोड. ए आवनी कुठे निघालास एवढा आवरून? अहो मी राधाभर निघाल्या दुकानात किराणा मला नाही जायचं. जाते की नाही जायचं म्हणजे नाही जायचं. भुसणाऱ्या तू कोण मला सांगणार? जाणार आहे मी. अहो काय झालं? कुणी काय केलं तुम्हाला? अरे तूच धरलेलं बर नाही जायचंच तू. अरे पोरा तुझ्या बायकोला मंजुलिकानं झपाटलंय, आता काय करायचं? झपाटलाय कुणाला? तू कुठे निघालायस? अरे झपाटले. हे आधी काय पण कर पण माझ्या बायकोला तेवढं बरं कर. हा बघा घरात होम केला पाहिजे. मग त्या होमला भिवून मंजुलिका रील बनवायसाठी जाईल. ती रील बनवायला गेल्यावर आपण हळूच जायचं आणि मंजुलिकाला पकडायचं आणि बांधून घालायचं. चालतंय करूया होम, पण आमच्या मागणं तेवढी पिढा घालू बाबा. चालतंय. होम साठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट देतो तुम्हाला. ते आणा सगळं साहित्य. चालतंय उद्याच करूया होम. ओके बाबा. अहो पप्पा मला लय भीती वाटायला लागली त्या मंजुलिकाची. पुरी हे होम करून पण मंजुलिकाचा खात्मा नाही झाला तर हे गाव सोडून आपण कर्नाटकला राहायला जाऊया. अहो पण पप्पा आपली सगळी जमीन प्रॉपर्टी इथंच आहे, आपण तिकडे जाऊन काय करायचं? अगं पुरी ह्या सगळ्यापेक्षा आपलं जीव वाचणं लय महत्वाचं आहे बघ. बरोबर बोलताय पप्पा तुम्ही. होम करून पण जर मंजुलिका नाही ना गेली तर आपण जाऊया गाव सोडून. हो हो. आईला चादर कोणी खाली वाटली? आम्ही मंजुलिका. अरे काय झालं रे? मंजुलिका आली होती आता इथे. अरे तू भूत घालवायला असून तुझीच फाटायला लागले. आवाय रक्ता शपथ सांगतोया मंजुलिका इथं आली ती माझी खरंच फाटल्या. अरे ते वर आहे तिथं, इथं कुठनं खाली आली तवा? खरोखर आली होती. काय सांगते तुम्हाला? खोटं सांगते मी? गप्प जरा झोपू दे मला. आम्ही मंजुलिका. काय झालंय बाबा? अरे पोरा मंजुलिका आलेली आत्ता. आधी बाबा मला लय वाटायला लागलं. काय तर मंत्र म्हण. अरे कशाचा मंत्र म्हणतोस? त्या मंजुलिकाला बघून माझं सगळं मंत्र ध्यानात गेले. ती मला लय वाटायला लागलंय. मी आज जाऊन कडी लावून झोपतो. झोप बाबा. अग्नि शक्ती साऱ्या शक्ती मंजुलिकेचा आत्मा खतम करून दे. कर. आता मंजुलिका वर गेल्या. 10 मिनिटात मी मंजुलिकाचा आत्मा आता भस्म करतो. मंजुलिकाचा आत्मा खतम करून दे. कर. आम्ही मंजुलिका. अरे ती तलवार घेऊन आली. भिऊ नका कोणी. हाय असं जागेवर थांबा. ती त्या गोलेडा मारते निघून जाते आणि अंगारा मंजुलिका. मंजुलिका मावशी पाया पडतो तुमच्या. आम्हाला काय करू नका.
भावानो कशी वाटली माझी ऍक्टिंग? परशा भावा एक नंबर ऍक्टिंग केलीस बघ. माझा मामा भेलाय, गाव सोडून पळून जातोय बघ. आता मामाची सगळी प्रॉपर्टी माझी एकट्याची. भावा आम्हा दोघांनी पण पाहिजे प्रॉपर्टी. देणार की भावा. मला हायवे कडेची 1 एकर जमीन पाहिजे. देतो की भावा. बुरट्या, आता बास कर की ऍक्टिंग झालंय सगळं बंद कर. वय ग बाबा मी नाही काढलेला यो आवाज. मग कोणी काढला? पप्पा कसं पळवून लावलं त्यासनी? पुरी लय भारी आयडिया केलीस बरं का. आता ते गाव सोडून पळून जाते रे बघ. नाही इथंच आहे आम्ही. मंजुलिका तुमच्या तर आता नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.